कृषि मंत्री धनंजय मुंडे मराठवाड़ा के बेटे हैं और उन्होंने खेतों में नुकसान का निरीक्षण कर तुरंत पंचनामे के आदेश दे दिए हैं। आदित्य ठाकरे की तरह वह मराठवाड़ा में पिकनिक मनाने नहीं आए थे। ऐसा कहते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चौहान ने आदित्य ठाकरे की आलोचना की। साथ ही उन्होंने अंजलि दमानिया के आरोप पर भी अपना बयान दिया। उन्होंने कहा, महायुति में किसी भी प्रकार का मतभेद नहीं है। वे आज सोलापुर में पत्रकारों से बात कर रहे थे। कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची पाहणी केलेली आहे। अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे तातडीनं पंचनामे होऊन त्याच्यावरती शेतकऱ्याला तातडीनं मदत सरकारने करावी, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। कालच कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, परंतु हेक्टरी 50,000 रुपये सरकारनं मदत द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय। आदित्य ठाकरेंनी कदाचित जुन्या कृषी मंत्र्याचे व्हिडिओ पाहिले असतील। काल कृषी मंत्री शेतात बांधावरती होते, ज्या घरामध्ये पाणी घुसलं होतं त्या घरामध्ये कृषी मंत्री जाऊन पाहणी करून आलेत। परंतु उगाच टीका करायची म्हणून टीका हे आदित्य ठाकरेंनी करू नये। एखाद्यावरती टीका करत असताना व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मग त्याच्यावरती टीका करावी। कृषी मंत्री 3 ते 4 जिल्ह्यामध्ये काल दौरा करून त्यातल्या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहेत। आदित्य ठाकरे सारखं ते पिकनिक करायला मराठवाड्यात गेलेले नव्हते। ते मराठवाड्याचे सुपुत्र आहेत, शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची जाण आहे। त्यांना कुठल्या शेतामध्ये कसलं पीक आहे हे माहिती आहे। आदित्य ठाकरे सारखं भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात का वर लागतात हे पाहण्याची वाईट परिस्थिती त्यांच्यावरती नाही। त्याच्यामुळे त्यांनी नको त्या विषयावर न बोललेलं बरं।